तो मूळ विषय आहे की ब्रेन अँड माइंड, मेंदू आणि मन हे कळायला फार कठीण नाही. आपल्याला माहिती आहे की मेंदू प्रत्येकाला आहे, मन प्रत्येकाला आहे, पण मन असं आहे की ज्याचा ठाव लागतच नाही, आणि मेंदू असा आहे की त्याची रहस्य अजून किती सामर्थ्य आहे हे कुणालाही माहित नाही. पण तुम्ही आता AI चा उल्लेख केला म्हणून सांगतो, ह्युमन इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, HI इज मोर पॉवरफुल दॅन AI, एवढं आपण लक्षात ठेवलं. कारण तो माणसानेच निर्माण केला. प्राणी विश्वास आणि माणसात फरक काय आहे? आपण शिकतो, शोधतो, लक्षात ठेवतो, नव्या गोष्टी करतो. हे प्राण्यांना जमत नाही, त्यांचं रुटीन असतं तेवढं ते करतात. म्हणून मनुष्य हा सगळ्यात, आणि मला अनेक वेळा प्रश्न पडायचा की फोटो चेहऱ्याचाच का काढतात? कारण पायाचा अंगठा सुद्धा, प्रत्येकाचा अंगठा जसा हा वेगळा आहे, त्याचा फोटो का नाही आपण देत? यांचं नाव म्हणजे हे, तसं नाही. कारण मेंदू इथे आहे, मन लोक म्हणतात इथे आहे, पण मनही तिथेच आहे. आणि म्हणून मनाचं रहस्य सहज मला आठवलं 2-4 गाणी एकदम. पहिलं म्हणजे रामदासांनी सांगितलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. मनाला विचार, कोण जगात सर्व सुखी आहे? म्हणजे ते आत्मपरीक्षण करायला सांगतात की असा कोणी सर्व सुखी नसतो. आणि म्हणून आपलं दुःख सुद्धा आपल्याला ऍसेट मानून पुढे गेलं पाहिजे. बहिणाबाई चौधरींचं मन वढाळ वढाळ, किंवा आपल्याला आवडणारं गाणं नेहमीच मन पाखरू पाखरू. आणखी एक मला फार आवडते ओळ, ती म्हणजे मन मनास उमगत नाही. म्हणजे मन काय आहे हे मनालाही कळत नाही. आणि पुढची एक जी आहे, मना जरा थांबना. आता माझी या मना जरा थांबना मध्ये काय आहे की मन असं आहे की जे थांबतच नाही. आपण थांबतो, आपण झोपतो, आपण दमतो, आपल्याला वृद्धत्व येतं, पण मनाला कधीच येत नाही, मेंदूला कधीच येत नाही. तो संपतच नाही, थांबतच नाही. 24/7 बाय 100 इयर्स एवढं त्याच्यात स्टोरेज करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते चालू आहे. हिंदीमध्ये सुद्धा मन भावन घर रोगो का, कारण मनातल्या भावनाच रोग असतो, बाकी रोग नसतो फार. मन है शरीर का रथ, गीतेमधलं म्हणलंय, मन है शरीर के रथ का सारथी. तो शरीराला चालवणार जे आहे ते मन आणि मेंदू आहे. तोरा मन दर्पण कहलाय, कितीतरी म्हणजे आठवलं तर. इंग्लिशमध्ये मला एक नेहमी आवडतं वॅरनचं गाणं आहे, बेबी यू आर ऑन माय माइंड. तर मनावर सर्व भाषांमध्ये इतकी गाणी आहेत, कारण या 2 गोष्टी अशा आहेत की मन कळत नाही कुणाच्या मनात काय आहे. आणि म्हणून मनाला स्थिर कसं ठेवायचं आणि त्याला एकाग्र कसं करायचं, म्हणजे फोकस, हाच त्याला उपाय आहे. कारण मन थांबणार नाहीये, आपल्याला त्याला डिसिप्लिन द्यायचे, आणि डिसिप्लिन देऊन आपल्याला मूळ जीवनाचं एक सत्य समजून घेतलं पाहिजे, आय एम नॉट द बॉडी.
हे शरीर म्हणजे मी नाही. आय एम नॉट इवन द माइंड. मी हे मन सुद्धा नाहीये. मी एक अविनाशी आत्मा आहे. हे कळणं, हे आत्मज्ञान होणं, याने आपण तटस्थ होतो. आणि मग मनाचे अनेक विकार लोक किती साठवून ठेवतात लहानपणापासूनच्या गोष्टी, किंवा इतक्या कशासाठी. मला एक सगळ्यात चांगलं देणगी आहे देवाची, की मी एकही वाईट गोष्ट माझ्या लक्षातही राहत नाही. थोड्या दिवसात विसरतो. मला चांगल्या गोष्टी लहानपणापासूनच्या आठवतात. पण हे एक मनाची तपश्चर्याच असते. एकाग्रता आणि तुम्ही फोकस आणि एक पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे. काही लोकांचं इतकं निगेटिव्ह असतं की म्हणजे सगळं सगळं कुणावर संबंधित चांगलं बोलत नाहीत काही जण. उलट आम्हाला प्रत्येकामध्ये चांगलं काय आहे ते, माझी आई शिक्षिका होती, तिने आम्हाला एक फार मोठा धडा दिला की लोक दुःखी का होतात, तुलना करतात म्हणून. कारण ते पाहतात, अरे त्याच्याकडे किती गाड्या आहेत, त्याचा बंगला कसा आहे, त्याचा अमुक काय आहे. आमच्या आईने शिकवलं की गुणांसाठी वर पहा, की डॉक्टरांबाई किती उत्तम काम करतात. सगळे लोक आपापल्या क्षेत्रामध्ये हे सगळे काम उत्तम करतात, ते कसं आपल्या प्रेरणेने काम करतात. चांगलं तिथे पाहावं वर, आणि खाली परिस्थिती पाहावी. आपल्यापेक्षा गरीब आहेत त्यांची आठवण करा. कोणी फिजिकली हँडिकॅप्ड आहे, दिव्यांग आहे. दिव्यांग हा शब्द सुद्धा मोदींनी आणला, नाही तो पूर्वी लंगडा, लुळा, बहिरा, मुका असं म्हणायचे आपल्या लहानपणी. तिथून आपण सुधारत आलो तर अपंग म्हणायला लागले, मग फिजिकली चॅलेंज म्हणायला लागले. पण ते म्हटले माणसाच्या देवानी एक व्यंग जर दिला असेल तर एक चांगली प्लस पॉइंट सुद्धा दिलेला आहे, म्हणून त्याला दिव्यांग म्हणायचा. मला तर वाटतं हा सुद्धा एक मानसोपचार आहे. कारण तुम्हाला विश्वास देणार की तुम्ही कमी नाही. तर अशा स्वरूपाचं हे काम आणि हा मनाचा विश्वास याच्या संबंधामधलं, आता मला हे रिश्तो का मांजा काय आहे, कारण मला मॅडमनी सांगितलं की त्या अँकरिंग करणार आहेत, त्याचबरोबर त्या काही इथे प्रेझेंटेशनही दिसेल, काही मुद्दे दिसतील, आणि त्याचबरोबर गाणी त्याला अनुसूर असतील. त्यामुळे मला निश्चित उत्सुकता आहे. जे कलाकार गाणार आहेत आणि सादर करणार आहेत, वाद्यवृंद करणार आहेत, त्या सगळ्यांनाही अभिनंदन. सगळे ज्यांना तुम्ही सन्मानित केलं त्यांचं अभिनंदन, आणि तुमचं प्रचंड अभिनंदन. धन्यवाद.